आणि आता वळूया पुढील बातमीकडे। नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये बिबट्या शिरला। 3 तासापासून वन विभागाकडून बिबट्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। दाट झाडी झुडपात बिबट्या असल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण पाहतोय, हा बिबट्या कॅमेऱ्यात देखील कैद झाला। 3 तास झालेले आहेत या बिबट्याचा सध्या शोध सुरू आहे। वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे। चंदन, पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले। चंदन, सध्याचे काय अपडेट? आपण बघतोय की या ठिकाणी या जेसीबी मध्ये जो कर्मचारी आहे तो त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करतोय। बिबट्या समोरच्या छोट्याशा झुडपामध्ये लपलेला आहे आणि या झुडपामधून तो पुढे कुठे पळून जाऊ नये याची खबरदारी घेतली जाते, कारण हा संपूर्ण परिसर मोकळा आहे। जर तो या ठिकाणून निघाला तर तो पुढे अजून किती लांब जाईल याची काही शाश्वती नाही आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या देखील जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। आणि त्याच्यामुळे अत्यंत कसोशीने हे प्रयत्न चालू आहेत की या ठिकाणी बिबट्या ज्या झुडपांमध्येच थांबलेला आहे त्याच ठिकाणी त्याला बेशुद्ध करायचं आणि त्याच ठिकाणून त्याला रेस्क्यू करून जी एक व्हॅन या ठिकाणी आणलेली आहे वन विभागानं तिच्यामध्ये तिला टाकायचं। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा संपूर्ण मोकळा परिसर आहे, मात्र आजूबाजूला सगळी रहिवाशी वस्ती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक घराच्या प्रत्येक बिल्डिंगच्या गच्चीवर या ठिकाणी लोक भयभीत होऊन हा बिबट्या नेमका कुठे आहे हे बघण्याचा प्रयत्न करतायत। दुसरीकडे वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो वॅकंट केलेला आहे। या परिसरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि कुठेही नागरिकांनी जवळपास जाऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत। आणि हे जे झुडूप मी तुम्हाला दाखवतोय, मी कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी हे झुडूप दाखवावं ज्या झुडपामध्ये खरं तर हा बिबट्या लपलेला आहे आणि त्याच ठिकाणी हा जो कर्मचारी आहे वन कर्मचारी तो त्याला बेशुद्ध करण्याचा आता प्रयत्न करतोय। त्याच्या हातात तुम्ही बघत असाल तर एक छोटीशी एक ज्याला आपण म्हणतो बंदुकीसारखी एक बंदूकच आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून त्याला डॉट दिला जाईल आणि त्या डॉट नंतर हा बिबट्या जो आहे तो काही कालावधीसाठी या ठिकाणी बेशुद्ध होईल आणि तो बेशुद्ध झाल्यानंतरच त्याला जाळीमध्ये बांधून मग त्याला ही जी काही केज आणलेली आहे, ही जी काही व्हॅन आणलेली आहे त्या व्हॅनमध्ये त्याला ठेवलं जाईल। जेसीबीच्या माध्यमातून आता प्रयत्न हा देखील केला जातोय की या संपूर्ण परिसरात आजूबाजूचे झाडं झुडपं आहेत ते पूर्णपणे मोकळे करून घेत आहेत की जेणेकरून तिथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील थोडासा ॲक्सेस मिळेल, थोडंसं जवळ जाता येईल आणि हा बिबट्या पूर्णपणे तावडीत येईल। खरं तर नाशिकमध्ये बिबटे निघण्याची ही काही पहिली वेळ नाही। आता आपण बघतोय हे झुडपं जे आहेत ते कुठेतरी बाजूला केल्या जात आहेत, मात्र त्याच वेळेला या झुडपांमध्ये लपलेला जो बिबट्या आहे तो देखील कुठेतरी डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या बिबट्यावर आहे। या बिबट्याचं जे बछड आहे ते या ठिकाणी या झुडपांमध्ये अडकलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो बाहेर पडल्या त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल। वन विभागानं संपूर्ण चारही बाजू ज्या आहेत त्या वॅकंट केलेल्या आहेत आणि प्रयत्न हा केला जातोय की त्याला पहिले बेशुद्ध करायचं आणि बेशुद्ध करून त्याला तातडीनं या ठिकाणून वन विभागाच्या जी आणलेली व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये त्याला न्यायचं। ही सगळी दृश्य जी आहे ती आपण बघतोय। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना या अशा दृश्यांची खरं तर सवय आहे, कारण वारंवार नाशिकच्या शहर परिसरामध्ये अशा पद्धतीनं बिबटे आत्तापर्यंत निघत आलेले आहेत। आज हा जो बिबट्या निघालेला आहे तो वन विभागाच्या या संपूर्ण प्रयत्नानंतर आता ताब्यात येतोय का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र तिकडे बघा पळापळ होतीये, म्हणजे थोडी जरी धावपळ झाली, थोडी जरी काही पळत असल्याची चाहूल लागली तरी लोक घाबरून पळतायत आणि त्याच्यामुळे लोकांबरोबर पोलिसांची देखील तारांबळ जी आहे ती या ठिकाणी उडत असल्याचं आपण बघतोय। या संपूर्ण भागामध्ये हा खरं तर तसा इंटेरियरचा भाग आहे, मात्र या भागामध्ये आजूबाजूला जे बंगले आहेत त्या बंगल्यातले रहिवासी देखील धास्तावलेले आहेत, कारण या बिबट्याची झेप इतकी उंच आहे की त्यांनी 2 कंपाऊंड यापूर्वीच पार करून या झुडपाचा सहारा घेतलेला आहे, त्याचा आधार घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता या झुडपांमध्ये जिथे हा बिबट्या लपलेला आहे त्या झुडपांना बाजूला करून हा नेमका बेशुद्ध झालाय का, तो बेशुद्ध पडलाय का याचा तपास देखील केला जातोय। दृश्य आपल्याला स्पष्ट आपण बघू शकतोय की या दृश्यांमध्ये हा बिबट्या आत्ता जरी दिसत नसला तरी थोडे झुडपं बाजूला केल्यानंतर कदाचित आपल्याला बिबट्याचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळू शकेल। मात्र सगळेजण अत्यंत सावध आहेत, कारण बिबट्याची जी पळण्याची गती आहे ती इतका चपळ आहे की तो जर बाहेर पडला तर एवढ्या चपळतेने तो या ठिकाणून या वनविभागाच्या पिंजऱ्याच्या पलीकडे जाऊ शकतो की त्याला परत पकडणं आणि त्याला परत घेरून
अशा पद्धतीनं बेशुद्ध करणं हे खरोखर अवघड जाणार आहे। त्याच्यामुळे आत्ता तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी त्याला पूर्णपणे रिंगण करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या वतीनं केला जातोय। त्या दृश्यांमध्ये आपण समोर जर बघितलं तर तिथे तो पिंजरा देखील आणून ठेवलेला आहे, जेणेकरून हा बिबट्या बेशुद्ध झाला आणि त्याला ताब्यात घेतलं की लगेच तिथूनच त्या पिंजऱ्यात त्याला टाकायचं आणि तिथूनच त्याला वन विभागाच्या कार्यालयात म्हणा किंवा दुसरीकडे घेऊन जायचं। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की इथे बघ्यांची देखील प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि काही प्रत्यक्षदर्शी सुद्धा आपल्यासोबत आहेत। इथले नगरसेवक आहेत खरं तर। अमोलजी, काय नेमकं तुम्ही बघितलं सकाळपासून सांगा पटकन। आज सकाळपासून या ठिकाणी नागरिकांचे वारंवार फोन झाले। त्या ठिकाणी आम्ही सुद्धा 4-5 ते सकाळी 10 वेळेस आमचं बघून झालं, परंतु त्या ठिकाणी RFO सुमित निर्मल साहेबांशी संपर्क साधून त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन सकाळी 10 वाजता सर्च ऑपरेशनमध्ये या ठिकाणी लागलेलं आहे। त्या ठिकाणी आपण बघताय की मशिनरी चंदन, यावर लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। हे दृश्य आपण पाहतोय नाशिक मधली, नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये हा बिबट्या शिरला होता। गेल्या 3 तासापासून या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। 3 तास या बिबट्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। दाट झाडी झुडपात हा बिबटा असल्याची माहिती आहे आणि वनविभागाची टीम, रेस्क्यू टीम देखील 3 तासापासून या ठिकाणी पोहोचलेली आहे। काही वेळापूर्वी हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला होता, मात्र पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, सध्याची काय स्थिती? काही वेळापूर्वी बिबट्या दिसला असं कळलं आणि आता पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू झालंय। आपण बघतोय की या ठिकाणी हा बिबट्या एका झुडपामध्ये खरं तर थांबलेला होता, पडलेला होता आणि त्याच ठिकाणी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जेसीबीच्या माध्यमातून ज्यावेळेला आजूबाजूचे झुडपं बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळेला तो पळाला आणि पुढे जाऊन एका रो हाऊसच्या भिंतीपाशी तो सध्या थांबलेला आहे। आणि त्याच्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय की आता ही रेस्क्यू टीम जी आहे ती त्या रो हाऊसच्या बंगलोजपाशी जाऊन पोहोचलेली आहे। या ठिकाणी तो बिबट्या जो आहे तो आता रेस्क्यू टीमला सुद्धा दिसेनासा झालेला आहे। खरं तर ड्रोनच्या माध्यमातून त्याचा पुरेपूर पाठलाग जो आहे तो या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन जरी कळालेलं असलं तरी ही मात्र अत्यंत एक चांगली संधी होती वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या हाती, कारण तो एका जागी होता। त्याच्या अवतीभोवती वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पूर्ण तयारीत होते। एवढंच नाही तर त्याला बेशुद्ध करण्यासाठी जे इंजेक्शन या ठिकाणी मारायचं होतं ते देखील अगदी टप्प्यात होतं। मात्र असं असताना हा बिबट्या जो आहे तो आता या ठिकाणून पसार झालेला आहे आणि पुढे जवळपास 300-500 फुटांवर तो जाऊन पुन्हा एकदा थांबलेला आहे। त्याच्यामुळे आता वन विभाग आणि त्याचप्रमाणे संपूर्ण रेस्क्यूची टीम जी आहे ती पुढे ज्या ठिकाणी तो बिबट्या आता थांबलेला आहे त्या बाजूला रेस्क्यू करण्यासाठी निघाल्याचं आपण बघतोय। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे भयभीत झालेले नागरिक जे आहेत ते आपल्या घरांच्या छतावर येऊन, आपल्या गॅलऱ्यांमधून, आपल्या गच्च्यांमधून, टेरेसमधून या बिबट्याला बघण्यासाठी गर्दी करत असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणून वन विभागाला चकमा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या हातून निसटल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। हे दृश्य जे आपण बघतोय त्या दृश्यामध्ये देखील स्पष्ट होत आहे की वन विभागाचं पथक जे आहे ते देखील कुठेतरी आता हतबल होत चाललेलं आहे, कारण या ठिकाणी तो अगदी नजर टप्प्यात होता। त्या ठिकाणी झुडपामध्ये तो अडकलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला इथे बेशुद्ध करणं हे अगदी सहज शक्य होतं। मात्र जसं आजूबाजूची झाडी बाजूला केली गेली, जशी इथली गर्दी बाजूला गेली तसाच तो बिबट्या इथनं पळाला आणि तो पळून आता पुढे एका आडोशाला थांबलेला आहे, ज्या ठिकाणी वन विभाग आणि रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हा संपूर्ण परिसर वॅकेंट करण्यात आलेला आहे। आसपासच्या लोकांना देखील आता जवळ न येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि JCBचा वापर यासाठी केला जातोय कारण या संपूर्ण परिसरामध्ये जे रिकामे प्लॉट आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपं वाढलेले आहेत आणि हे झाडं झुडपं बाजूला करण्यासाठी आणि या बिबट्याचं एक्झॅक्ट विजन मिळण्यासाठी, तो कुठे लोकेट आहे ते कळण्यासाठी। नक्कीच चंदन, आपण पाहतोय सर्च ऑपरेशनला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली।